ए चान हो आले हा. अरे वा वा वा, छान. हे घ्या डोसा. झालं पिऊन येते मी. ए थांब रे. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला चहा द्यायची? मग कपात तरी कशाला आणला? किचन मधून फेकायचा ना. मिळत आहेत ना 2 घोट, उपकार समजायचे. ए गिळाला काय केलंय? हा? काय केलंय काय? कुणाचा फोन आहे? अरे ओमकारचा फोन आहे. हा ओमकी बोल. काय नाही रे, घरीचा घरी. हा ये तू ये ये घरी, घरीचा ये. ये काय ये हा? तुम्हाला आधीच सांगून ठेवते, मी 2 माणसाचा स्वयंपाक केलाय. आणि मग मी 2 म्हणजे आपण दोघं. नाही ना, मला वाटलं तुम्ही दोघे आणि मी एकटा. तुम्ही गप्पा. आणि काय हो तुमचा तो मित्र पीठ माग्या फुकट खाऊ ओंक्या रोज कसा येतो लाल गळ्यात आपल्याकडे जेवायला? मी त्याला बोलतो? मी बोलतो का? मग आता ये कोण म्हणलं? ये माझे पप्पा म्हणले का? फोनवर त्याला बोलू का नको म्हणून? तुम्हाला सांगून ठेवते, बोट खाली कर. बोट खाली. आल्या पावली तर तो गेला नाही ना, हा. तुम्ही आहे आणि आज मी पण आहे. अरे पण मी काय करू यार? घरात आल्यापासून कंबरड मोडून गेलं माझं, हेट पर बडवून बडवून. हेट पर भाकऱ्या अच्छा हा, भाकऱ्या. गिळायला लागतात ना, आम्ही अशा थापत असतो. बरं बरं. तुम्ही आज एक काम करा. काय? उद्यापासून तुम्ही त्याच्याकडे जायचं गिळायला, मी तुमचं जेवण बनवणार नाही. ऐक नाही, असं करू नको ना यार, चुकीचं वाटतं हे. चुकीचं वाटतं? हा. आपण एक काम करूया का? काय? तो जसा येईल ना हा. तसं आपण खोटं खोटं भांडण करूया, चालेल? म्हणजे आल्या पावली तो निघून जाईल. पण तो बिन लागल्यासारखा घरात आला तर मग आपण अजून मोठ्या मोठ्याने भांडू. मग त्याने आपलं भांडण सोडवलं तर आपण दोघं मिळून मारू त्याला. खोटं खोटं ना? नाही, खरं खरं. कसं रे, कसं वाटेल त्या बिचाराला? कसं वाटत? हा? बिनलाजासारखा रोज येतो ना आपल्याकडे जेवायला, तेव्हा नाही कसं वाटत त्याला? जाऊ दे. नाही, आज एका भाकरीचा हिशोब लावला ना, नाव लावणार नाही वनी मी. हा गौऱ्या बघा आला. मी काय घेऊन येते. भाग जा रे मेरे प्यारे दोस्त, तू भाग जा. दाबा शिवला तुमचा. इकडे या. भाग जा कुणाला सांगतोय? हा तुमच्या आसपास मारून उसळच करते मी. हा अरे उसळ करायला मी काय मटकी आहे का? अशी फटकी देईल ना, चटकशी वर जाशी, लक्षात ठेव. चटकीशी वर जायला मी काय तुम्हाला मटकी वाटली का? कशाला भांडताय? कशाला का भांडताय? भांडताय का म्हणजे प्लॅनला भाग जा. प्लॅनला काय? एक मिनिट. काय मी आता जे काय बोलले ना त्याला सांगायचं नाही, नाहीतर पाणी म्हणून चंद्रावर झालं. कळलं तुम्हाला? हा, त्यांना सांगायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हळू मार ना. खरं कशाला मारते? खरं भांडण कसं वाटेल? मार खा. टाक मारून माझ्या मित्रासमोर. बघितलं तुझ्या मित्राची कशी अवस्था आहे, किती त्रास देते ही बाई. वहिनी तू मला मारलं? नाही गौऱ्या, गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. तू मला मारलं? नाही गौऱ्या, बोलून विषय सुटतात. उमी ही मेली आता. नाही हिचा आता मर्डर करतो का? गौऱ्या नाही सांगतो तुला. गौऱ्या बघ. आजची कुची खवा बाबा. गौऱ्या तू का मारलं मला भावा? हा. तू का मारलं? का म्हणजे? का मारलं तुम्हाला? का म्हणजे बघ. काय बघ वहिनीकडे बघ. बघितलं? नीट बघ. नाही. नीट बघ. नाही. नीट बघ. भाऊजी तुम्ही तरी बघा ना माझ्याकडे. नाही, माझी हिंमत होत नाही. म्हणजे मित्राच्या बायकोकडे कसं बघू मी? बघ कशी देवी सारखी बायको, एकदम सुशील इनामदार. सुशील इनामदार. तूच मला सुशील. अरे त्यालाच नवरी भेटत नाही म्हणून सोनी मराठीनं अख्खी सिरियल काढली, नवरी मिळेल नवऱ्याला. तो सुशील नाही. मग अरे सुशील म्हणजे समजूतदार, सुशिक्षित, प्रेमळ, तुझ्यावर प्रेम करणारी, तुला सांभाळून घेणारी बायको भेटली तुला. अरे एवढे गुण आहेत तिच्यात, भरभरून गुण आहेत, तुला काहीच वाटत नाही. अरे कदर कर तिच्या गुणांची कदर कर. नाही गौऱ्या, अरे इथं लोकांना बायका भेट ना म्हणून दाढी बिशा वाढवून देवा पुढे सतरंजी टाकून रडावं लागतंय. काय? माझा मित्र याच्यावर माझा विश्वासच नाही. अरे गौऱ्या, बायकांबाबतीत एवढा नॅरो माइंडेड विचार करतोस तू. बरोबर बोललात भाऊजी तुम्ही. नॅरो माइंड विचार केला तर एवढी ब्रॉड बायको मिळाली. बॅल बॉटम विचार केला तर केवढी मिळाली असती? गौऱ्या मारून टाकी ना तुला. माझ्या घरात येऊन मला म्हणून लागशील? मग मध्ये बोल नको. अरे इथं लोकांना बायका मिळत नाही म्हणून मंदिरा पुढे झोपावं लागतंय, तू असं करतोय? लाज वाटली पाहिजे तुला.
मला लाज वाटली पाहिजे. बघ एक मिनिट थांबा. किती ओव्हर ऍक्टिंग करशील. आपलं काय ठरलं होतं तसं बोलूया ना. याला सगळं कळायला लागलं आता. पण ते माझ्याबद्दल चांगलं बोलतात ना. तुमच्याच मनात वाईट आहे त्यांच्याबद्दल. माझ्या मनात होय. माझ्याबद्दल वाईट आहे. वहिनी हा भाऊजी. हा काय म्हणाला मला वहिनी? अरे नाही हिचं नको ऐकू. गप! वहिनी मला ऐकू द्या. वहिनी माझा मित्र माझ्या मघारी काय काय बोलतो मला ऐकू द्या. वहिनी काय बोलला मला? भाऊजी या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल अजिबात चांगले विचार नाहीत भाऊजी. अरे नाही रे ओमी. नाही नाही भाऊजी. काय बोलतो हा माझ्या मघारी मला? हा माणूस तुम्हाला पीठ माग्या फुकट खाऊ असं असं म्हणतो भाऊजी. तुला असं वाटतंय? शटअप! एका शब्दान बोलायचं नाही. हो तुला असं वाटतंय? शटअप म्हणजे शटअप गौऱ्या. एका शब्दान बोलायचं नाही. माझ्या मगर हे असलं बोलतोस तू मला? अरे मैत्रीवर पाणी टाकलं तू गौऱ्या. अरे मी नाही. शटअप म्हणजे शटअप. मारून टाकीन तुला. अरे मी नाही हीच बोलते. तुला माहितीये का तू आपल्या घरी जेवायला येतो ना रोज काढते ती की तुमचा मित्र जेवायच्या टायमाला आपल्या घरी येतो गिळगिळतो आणि तू गेला ना तर माझी जे भांडण करते रे. तुला काय सांगू. अरे लय डेंजर आहे. लय डेंजर आहे. साधी बाई नाही लय डेंजर आहे. मदन चोप्रा. अरे तू मधन वहिनींबद्दल एक पण शब्द बोलायचा नाही. मी सहन करणार नाही. भाऊजी तुम्हाला असं वाटतं का मी तुमच्याबद्दल असं बोलत असेल का? भाऊजी तुम्ही माझ्या भाऊजी सारखेत. मी नाही बोलत तुमच्याबद्दल. नाही वहिनी नाही. एकही शब्द बोलू नका. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आहे ना भाऊजी. मी याला ओळखतो ना. याला आधीपासून ओळखतो. शाळेत असताना सुद्धा वर्गात हा माझ्या मघारी माझ्याबद्दल वाईटच बोलायचा. काय सांगता भाऊजी? हो शाळेमध्ये ना सुलोचना नावाची मुलगी होती. याला आहे ना त्या सुलोचना बरोबर झंकाट करायचं होतं. मला काय सांगता भाऊजी? म्हणूनच हा मला नावं ठेवत होता आणि तिच्याशी तासन तास गप्पा मारत होता. हा? चिचा आवळा बोर तुरीच्या शेंगा मुगाच्या शेंगा सगळं दुसऱ्याच्या शेतातून आणून तिला द्यायचा. ती नको नको मला नको आहे ना तरी बळबळ द्यायचा. हा? मोर दाखवतो म्हणून शेतात नेऊन उसाच्या स्वतःच केसांचा पिसारा बनवून नाचायचा. लय चालू मोर आहे यो. पण मला वाटलं बहिणी मला वाटलं की आपलं नाही आपल्या मित्राचं भलं झालं ठीक आहे. पण नाही. शाळेत डबरी मास्तरांची पोरगी आली तेव्हा तिच्या मागं लागला. अजून हाय का? अजून पण आहे. कोण? फेसबुक वर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पण तिने ऍक्सेप्ट केली नाही म्हणून मुलीचं अकाउंट काढून तिच्याशी बोलतो. काय केलं होतं? अरे सगळं खोट आहे. हे सगळं ह्याने केलंय. हा सांगायचा मुलीला चला मोर दाखवतो म्हणून आणि घेऊन जाते शेतात. यांनी लय मार खाल्ला गाववाल्यांचा माहितीये का तुला? मग म्हणून हा रात मंदिराजवळ चटई टाकून बसतो. या बघा चोर तो चोर वरशीर चोर. मी चोर आहे? चोर आहे मी? चोर आहेस. ठीक आहे. हाय मी खोटाला. हाय मी चोर. अरे तुला बोलतो मी भिकारी. पीठ माग्या आणि साधा सुद्धा पीठ माग्या नाही रे. महा पीठ माग्यास तू. तुला आयुष्यभर असा सरशील आणि त्याच चटईवर मरशील. हे खांदे हलू नको. निघ माझ्या घरातून. ए बॉबी देवल निघून. एक मिनिट. भाऊजी या घरात न कुठेच जाणार नाही. नाही बहिणी मला थांबवू नका. मला जाऊ दे. भाऊजी भाऊजी तुम्ही नाहीच रे. तुम्ही कुठं जायचं नाही आणि गेलं ना तर आपण दोघं घर सोडून जायचं. वहिनी तुम्ही माझ्यासाठी घर सोडणार वहिनी? हो भाऊजी. नाही वहिनी. वहिनी संसार म्हटलं भांड्याला भांडं लागणार. तुम्ही त्रास करून घेऊ नका वहिनी. मी जातो वहिनी. ए डबल ढोलकी तुझं काय मध्येच जाणार आहे. तुम्ही दोघांनी जा. तो स्वयंपाक बांधा ना तो कपड्यात बांधा आणि निघा. बस स्टँडला गाडी लागलेलीच आहे आणि तू गेली ना मी समजेन माझी बॅट गेली. हे बघ गावात ना गावात पेढे वाटेन मी. पेढे निदान बी ह्या पैशानी लिमनेटच्या गोळ्या तरी वाटेल. रडू नको इथं. मी गेल्याशिवाय माणसाला माझी किंमत कळणार नाही. मी जातो भाऊजी. वहिनी तुम्ही रडू नका. वहिनी तुम्ही रडू नका प्लीज. वहिनी रडू नका. अरे गौऱ्या तुला काहीतरी वाटायला पाहिजे. गौऱ्या मला काय वाटायला पाहिजे? काय झालं वहिनी? वहिनी मला डोकं दुखायला. भाऊजी मला पिक्चरला घेऊन चाललं. भाऊजी पिक्चरला नेल्याशिवाय माझं डोकं बदल होणार नाही. अरे गौऱ्या तुझ्यामुळे बाईला पिक्चरला न्यावं लागतंय. मग वहिनी चला तुम्ही. मी तुम्हाला पिक्चरला जाऊ आणि बाहेरच खाऊ. हॉटेलात खाऊ भाऊजी. पिक्चरला जाऊ आणि हॉटेलात खाऊ. पण वहिनी मी पाकिट विसरलोय.
तू जन्माला आला ना तेव्हापासून पाकिट विसरलाय. भाऊजी पाकिट माझं पाकिट. हे भाऊजी तुम्ही ठेवा. माझं पाकिट दे रे. आजपासून हे पाकिट तुमचं भाऊजी. ऐकू, भाऊजी चला, 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 लवकर वहिनी. पिक्चरला घेऊन चला भाऊजी. वहिनी, चला तुम्ही त्रास करू नका वहिनी, चला तुम्ही. चला वहिनी, वहिनी चला. म्हणजे माझ्याशी भांडण करून ह्यांचा बाहेर जायचा प्लॅन होता की तो ओमकारला बाहेर काढायचा माझा प्लॅन होता. मी तुम्हाला सांगतो ना, लग्न न झालेल्या मित्राला सहानुभूती अजिबात दाखवू नका. ऐका माझं. अरे ओमक्या